आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह मराठी मनाचा मानबिंदू या आपल्या अस्सल मराठमोळ्या वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन कव्हर करण्यासाठी आलो होतो। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहतोय हे मुख्य प्रवेशद्वार अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान भवनाचं मुख्य प्रवेशद्वार। इथूनच सर्व मंत्री VVIP एंट्री होते, तसेच सर्वसामान्य नागरिकांना तिथून पासधारकांना आतमध्ये सोडलं जातं। आणि हे आपण पाहतोय की या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ह्या चौकामध्ये उषा मेहता चौक आहे। हा इथं आपण पाहतोय की हा उषा मेहता चौक, या चौकामध्ये विधान भवन आवारामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर हा एक झाड आहे मोठं। या झाडावरती एक तरुण हा वरती चढलेला पाहायला मिळतोय आणि याच्या हातात भारताचा तिरंगा ध्वज आहे। हा तरुण बीड जिल्ह्यातील आहे असं प्राथमिक दर्शी कळतंय। ईश्वर शिवाजी शिंदे खापरी बीड असं या तरुणाचं ईश्वर शिवाजी शिंदे असं नाव आहे। आणि त्याला वाचवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी दाखल झालेली आहे, त्यांचे जवान दाखल झालेले आहे। इकडून आपण पाहतो या झाडाला, वडाच्या झाडाला एक शिडी लावलेली आहे। शिडी लावून दोन अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते त्याच्याशी संवाद साधताना दिसतात। परंतु वर हा तिरंगा ध्वज घेतलेला, लाल रंगाचा शर्ट घातलेला हा तरुण खाली यायला तयार नाहीये। शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी इथं जाळी लावलेली आहे। या जाळीतून त्याला रेस्क्यू केलं जाणार आहे। आपण पाहतोय ही जाळी आणि ही जाळी हातरलेली आहे आणि आता इथून ही गाडी अग्निशामक दलाची आपण पाहतोय। इथं हे जवान दाखल झालेले आहेत। ही एक अग्निशामक दलाची गाडी आहे। सर्व माध्यम प्रतिनिधी दाखल झालेले आहेत, पोलीस प्रशासन आहे। या चौकामध्ये पूर्ण बघ्यांची गर्दी पण पाहतोय आपण। ही दुसरी अग्निशामक दलाची गाडी आहे आणि हा अर्धा पाऊण तासापासून हा प्रकार सुरू आहे। विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा प्रकार वडाच्या झाडाचं वरती हा ईश्वर शिवाजी शिंदे नामक तरुण वर चढून बसलेला आहे आणि त्याच्या काय मागण्यात हे पाहावं लागेल। तसेच हा खाली उतरायला तयार नाहीये। अग्निशामक दलाचे अधिकारी, जवान, पोलीस प्रशासन यांनी त्याच्याशी बातचीत केली, परंतु तो ऐकत नाहीये। त्याची काय विशिष्ट मागणी का किंवा काय त्याचं म्हणणं आहे हे आपल्याला आता थोड्याच वेळात कळेल। जवानांनी इथं जाळी हातरलेली आहे, पोलीस प्रशासन आहे आणि या जाळीतून त्याला रेस्क्यू केलं जाणार आहे असं एकंदरीत सांगितलं जात आहे। आणि ही सगळी सुरक्षा व्यवस्था आपण पाहतोय, अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ पाहतोय। आणि इथं आपण पाहतोय की विधान भवन आवाराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे। उषा मेहता चौक, नरिमन पॉइंट हा इथला परिसर आपण पाहतोय। आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी या घडामोडी आपण आपला आवाज लाईव्ह या आपल्या वृत्तवाहिनीवरती पाहतोय। तर आता या तरुणासंबंधी काय होतंय, त्याची काय मागणी आणि त्याचं एकंदरीत काय म्हणणं आहे हे आपण आता थोड्याच वेळात पाहणार आहोत। तर पाहत रहा आपला आवाज लाईव्ह।